सुप्रभात मंडळी, आज आहे नरक चतुर्दशी. आजच्या या नरक चतुर्दशीच्या रम्य पहाटे तुम्हा सगळ्यांचं ग्रीन एफएमवर मी मेधा मनापासून स्वागत करते आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देते. मंडळी, सगळ्यात मोठा सण, सगळ्यांचा आवडता सण दिवाळी सध्या सुरू आहे. दिवाळीतल्या या प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्वही आहे. वाईटावर सत्यानं मिळवलेला विजय, दुर्गुणांवर सद्गुणांनी मिळवलेला विजय, अशा पद्धतीनं आपण आपले खरं तर सगळे सण साजरे करतो आणि आजची ही नरक चतुर्दशी त्याचाच एक भाग आहे. आजच्याच दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला, म्हणूनच याला नरक चतुर्दशी असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, राक्षसी वृत्तीला मारून सत्प्रवृत्तीचा विजय साजरा करण्याचा हा दिवस ही नरक चतुर्दशी. मंडळी, या नरक चतुर्दशी विषयीचंच कीर्तन आता आपण ऐकणार आहोत. कीर्तनकार आहेत हरिभक्तपरायण अवधूतबुवा बाळकृष्ण मिरजकर, सांगलीवाडी. त्यांना गायन साथ केलीय हरिभक्तपरायण बाळकृष्ण विठ्ठल मुळे, सांगली यांनी. मृदुंगाची साथ आहे हरिभक्तपरायण सागर श्रीकांत पाटकर आणि विणेकरी आहे एक बालकलाकार वेदांत अवधूत मिरजकर. चला तर ऐकूया अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी विशेष कीर्तन नरकासुरवध. जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साधने, विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी, रामकृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. आमुप जोडल्या सुखाची आराशी, अमुप जोडिल्या सुखाची आरासी, पारत्या भाग्यासी नाही लेखा, पारत्या भाग्यासी नाही लेखा, पारत्या भाग्यासी नाही लेखा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे. आमुप जोडल्या सुखाची आराशी, अमुप जोडिल्या सुखाची आरासी, पारत्या भाग्यासी नाही लेखा, पारत्या भाग्यासी नाही लेखा, पारत्या भाग्यासी
नाही लेखा. तुका म्हणे काय होऊ तराई. तुका म्हणे काय होऊ उतराई. तुका म्हणे काय होऊ तराई. तुका म्हणे काय होऊ तराई. जीव ठेवू पाय संतांची या. जीव ठेवू पायी संतांची या. जीव ठेवू पायी संतांची या. आमुप जोडल्या सुखाची आराशी. अमुप जोडिल्या सुखाची आरासी. पार त्या भाग्यासे नाही लेखा. पार त्या भाग्यासी नाही लेखा. पार त्या भाग्यासी नाही लेखा. विठोबार कुमाई. जय जय 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 विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय म्हणतात महाराज. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखे संत जन भेटतील. अमुप जोडल्या सुखाच्या राशी. पार त्या भाग्यासे नाही लेखा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. विठ्ठल श्री विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. दसरा दिवाळी तुची आम्हा सण. दसरा दिवाळी तोचे आम्हा सण. दसरा दिवाळी तुची आम्हा सण. दसरा दिवाळी तोचे आम्हा सण. सखे संत जन भेटतील. सखे संत जन भेटतील. सखे संत जन भेटतील. सखे संत जन भेटतील. अमुप जोडिल्या सुखाची आरासी. अमुप जोडिल्या सुखाची आरासी. अमुप जोडिल्या सुखाची आरासी. अमुप जोडिल्या सुखाची आरासी. पार त्या भाग्यासी नाही लेखा. 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 अमुप जोडिल्या सुखाची आरासी. अमुप जोडिल्या सुखाची आरासी. अमुप जोडिल्या सुखाची आरासी. अमुप जोडिल्या सुखाची आरासी. काय म्हणतात महाराज. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखे संत जन भेटतील. अमुप जोडल्या सुखाची आराशी. पार त्या भाग्यासे नाही लेखा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदिनी तुकोबारायांचा आजचं बोलणं आहे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण, एक आनंदाचं वातावरण महाराज घेऊन आलेला आजचा दिवस. आज असणारी आश्विन शुद्ध असणारी चतुर्थी, त्यालाच आज नरक चतुर्थी म्हटलेलं आहे. आजच्या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये आनंदाचा उत्सव आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. परंतु हा संसारिक आनंद आम्ही आमच्या जीवनामध्ये भोगत असताना त्याच्याबरोबर परमार्थिक आनंदाची आम्हाला जोड होणं गरजेचे आहे. जीवनामध्ये भगवत प्राप्तीशिवाय, भगवत नामाशिवाय माणसाला खरा आनंदाची प्राप्ती नाही आहे.
जर साधू संत आमच्या जीवनामध्ये जर प्राप्त झाले, साधू संत जर आम्हाला मिळाले, तो दिवस म्हणजे आमच्या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून संत जोड किती महत्वाची आहे, साधू संतांची जीवनामध्ये किती गरज आहे, साधू संतांच्या विचाराची किती गरज आहे, हे वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये करतात. या जगतामध्ये अनेक जीव महाराज अनेक रोगानं अनेक दुःखानं महाराज पीडित असणारा जीव आहे. या जीवनामध्ये कोणीही महाराज तसा बघितला तर पूर्ण आनंदी महाराज तसा कोणीही बघू शकत नाही, पाहू शकत नाही. प्रत्येकाला कुठलं तरी दुःख आहे, परंतु ह्या दुःखाच्या वाटेवरती संसार म्हणजे दुःखमूळच आहे. संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तरमळ. बघा आमच्या जीवनामध्ये आजची जी दिवाळी आहे, जर कुणाला बोनस मिळाला तर ती दिवाळी आम्ही आनंदाची साजरी करतो. कुणाच्या जीवनामध्ये एखादं आर्थिक टंचाई असेल, त्याच्या जीवनामध्ये दुःखाची दिवाळी होते. महाराज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं दुःख महाराज एक झालेलं आहे. काही काळापूर्वी एवढ्या पावसानं महाराज या महाराष्ट्रावरती घाला घातला, एवढा पाऊस जोरात पडला. आमचा महाराष्ट्र महाराज या पुराणग्रस्त असणारा महाराष्ट्र आहे. अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत, अनेक दुःखामध्ये महाराज लोक महाराज दुःखी आहेत. परंतु संतांचं जीवन हे असं आहे, दुःखातून सुखाची वाट निर्माण करणं, दुःखातून आनंदाची वाट निर्माण करणं, हे खऱ्या वैभव आमच्या साधू संतांच्या या ग्रंथामध्ये आहे. म्हणून महाराष्ट्रावरती पूर्ण दुःखाचं सावट असताना, पुराचं सावट असताना आमच्या काही सोलापूर भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर भागामध्ये महाराज अनेक ठिकाणी या पुरानं थैमान घातला. परंतु या पुराच्या आमचा शेतकरी तर महाराज एवढा पीडित आहे, आता एवढा दुःखमय आहे. त्याच्या जीवनातली खरी दिवाळी जर पाहिली तर त्याच्या जीवनामध्ये महाराज आत्ताची दिवाळी ही दुःखमय आहे. म्हणून आमची भारतीय संस्कृती आमची अशी सांगते, आमचा हिंदू धर्म आमचा असा सांगतो की दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण दुःखी व्हावं, हे संतांचे विचार आहेत. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंदी व्हावं, हे साधू संतांचे विचार आहेत. म्हणून तुकोबराय सांगतात, आपण अशा या पीडित शेतकऱ्यांना, पीडित ह्या पूरग्रस्तांना आपण मदत करणं गरजेचं आहे. कारण ती आता काळाची गरज आहे. कारण ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये सगळ्यांना आनंद देणारी जरी असली, परंतु साधू संतांच्या दृष्टीनं आपण सगळ्यांना मदत कार्य करू. ती मदत कार्य कशी करू तर तुकोबराय अभंगामध्ये सांगतात, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. महाराज या दिवाळीमध्ये आपण एकमेकाला सहकार्य करू. जे पूरग्रस्त भागातले महाराज दुःखी जीवनात महाराज पीडित आहेत, त्यांची घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, काही शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतामध्ये पाणी महाराज साठलेलं आहे. अशा शेतकऱ्यांना, अशा पूरग्रस्तांना आपण एकमेकांनी सहाय्य करून महाराज आमचं शासन, आमचं प्रशासन, आमचं सरकार देखील त्यांना मदत करत आहे. आपल्या हातून पण जेवढं या पूरग्रस्तांना मदत करता येईल तर आपण करू. कारण सगळ्यांनी मिळून आजचा दिवस आनंदाचा साजरा करायचा आहे. कारण आज दिवाळीचा असणारा आजचा पहिला दिवस आहे. दिवाळीची असणाऱ्याची पहाटेची आज पहिली आंघोळ आहे, त्यालाच आम्ही अभ्यंग स्नान म्हणतो. ती आंघोळ म्हणजे आजच्या जीवनातली आमच्या आज आलेली आहे. भगवान कृष्ण परमात्माची असणारी आज आंघोळ आहे, म्हणजेच ती अभ्यंग स्नानाची आंघोळ आहे. म्हणून साधू संतांचे विचार आम्हाला हा दसरा दिवाळी म्हणजे भगवत भक्तीमध्ये आम्ही राहिलो, भगवत भक्ती आम्ही जर केली तरच आमच्या जीवनामध्ये ही खरी दसरा दिवाळी साजरी होते. आणि ही भगवत भक्ती करायची असेल तर तुकोबराय अभंगामध्ये सांगतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. तसे बघितलं तर साधू संतांचं दर्शन दुर्मिळ आहे. साधू संतांचं दर्शन आजच्या कलियुगामध्ये तर भरपूर दुर्मिळ आहे. कारण कलियुगामध्ये खरं महाराज जर सुख आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हायचं असेल, खरा सुखाचा आनंद आमच्या जीवनामध्ये यायचा असेल
तर आमचे साधू संत सांगतात तुम्हाला अलीकडची या कलियुगातली भाषाच वेगळी आहे महाराज. महाराज लक्ष द्या, या जीवनामध्ये खरी जर महाराज आमचा उद्धार व्हायचा असेल तर आम्हाला एकत्र संघटित व्हावं लागेल. एकत्र महाराज आम्हाला त्या ठिकाणी एकत्र यावं लागेल आणि एकत्र आल्याशिवाय कुणालाही मदत करता येणार नाहीत. म्हणून आत्ताचं शासन सगळ्यांना एकत्र करून आमच्याकडनं महाराज या लोकांना मदत करीत आहे. म्हणून अलीकडची भाषा ही एकत्रपणाची भाषा आहे. लक्ष द्या, वेदाच्या काही गोष्टी महाराज अशा आहेत, वेदाच्या 4 भाषा वेद सांगतो. 4 युगाच्या 4 भाषा आहेत. कृतयुगाची भाषा वेगळी, त्रेतायुगाची भाषा वेगळी, द्वापार युगाची भाषा वेगळी आहे आणि कलियुगाची भाषा वेगळी आहे. कृतयुगामध्ये जर पाहायला गेलं तर ज्ञानाची भाषा, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचंच काम होणार. त्रेतायुगाची भाषा त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मंत्राची भाषा, ज्याच्याकडे मंत्राची विद्वत्ता आहे, मंत्र ज्याला कळतात ती भाषा म्हणजे त्या ठिकाणी त्रेतायुगाची भाषा आहे. द्वापार युगाची भाषा ही युद्धाची भाषा. द्वापार युगामध्ये अनेक घणघोर युद्ध आमच्या भगवान कृष्ण परमात्म्याला करावे लागले. तो युद्धाचा प्रसंग आपण पाहणार आहोत. अनेक युद्ध महाराज आमच्या पांडवांना युद्ध करावं लागलं, अनेक भगवत भक्तांना युद्ध करावं लागलं. ही द्वापार युगाची भाषा युद्धाची आहे. आणि कलियुगामध्ये तुमची खरी भाषा असेल, तुम्हाला खरा आनंद प्राप्त व्हायचा असेल तर तुम्हाला या कलियुगामध्ये संघटनेची भाषा म्हणजे एकत्रपणाची भाषा आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. कलियुगामध्ये या एकत्रपणामध्ये आमची भाषा आहे, एकत्रपणामध्ये सुख आहे. आमची दिवाळी आहे, आम्ही साधू संतांच्या जीवनामधली जर दिवाळी पाहायला गेलो तर एकत्रपणाची भाषा आहे. मगाशी आपण सांगत गेलो कृतयुगामध्ये ज्ञानाची भाषा. कृतयुगामध्ये 2 महाभयंकर राक्षस महाराज जन्माला आले. एक हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू अशी महाभयंकर राक्षस महाराज ती 2 जन्माला आली. आणि जन्माला आल्यानंतर या जगतामध्ये सगळीकडं खरं ज्ञान प्राप्त केलं, अनेक तप प्राप्त केलं आणि ह्या तपाच्या सामर्थ्यानं स्वतःची विद्वत्ता वाढवली, ज्ञान वाढवलं आणि या जगावरती साम्राज्य निर्माण केलं. असे महाभयंकर राक्षस म्हणजे हिरण्यक्ष अरे हिरण्यकश्यपू. त्यावेळी ज्ञानाची भाषा लोकांना चालायची. असं ज्ञान लोक एवढी अज्ञानी असायची. त्या हिरण्यकश्यपूनं स्वतःच ऐकायचं असं ठरवलं. कुणाचं नामचिंतन घ्यायचं असेल तर माझ्या नावाचंच नामचिंतन घ्यायचं, देवाचं नामचिंतन घ्यायचं नाही. नाव घेऊ नये देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. अशा पद्धतीनं आपलंच नाव लोकांना घ्यायला लावायचं. एखाद्या यज्ञामध्ये आहुती टाकायची आहे, माझ्या नावानं आहुती टाकायची, देवाच्या नामचिंतन घ्यायचं नाही. असा पडगतच महाराज त्यांनी पाडला. एक अज्ञानाची फळी त्या काळामध्ये होती, अतिशय लोक अज्ञानी. म्हणून या महाभयंकर राक्षसांनी त्यांच्यावरती राज्य निर्माण केलं. आणि त्याच कृतयुगामध्ये आमचे भगवान प्रल्हाद जन्माला आले. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्म घेतला आणि जी अज्ञानाची फळी आहे ती मोडून काढण्याचं काम आमच्या भगवत प्रल्हादांनी केलं, भक्त प्रल्हादांनी केलं. कारण आईच्या पोटातच असताना ज्ञानाचं प्रतिबिंब ते निर्माण झालं. त्यांच्याकडे ज्ञान कसं होतं, ज्ञानोबऱ्या आपल्या हरिपाठामध्ये सांगतात. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता. खरं ज्ञानाचं प्रतिबिंब महाराज ते जन्माला आलं आणि गावोगावी लोक जे अज्ञान होती त्यांना भगवान परमात्म्याचं नामचिंतन दिलं. नारायण नारायण सदा करती पारायण. सगळीकडे नारायणाचा नामघोष केला आणि सगळीकडे आनंद निर्माण करण्याचं काम आमच्या भगवत प्रल्हादांनी केला. खरं ज्ञान महाराज त्या जगताला निर्माण करून दिलं कृतयुगामध्ये. कृतयुग संपल्यानंतर महाराज त्रेतायुगाला सुरुवात झाली
आणि त्रेताल युगामध्ये ज्ञानाची भाषा चालत नव्हती. त्रेताल युगामध्ये मंत्राची भाषा, ज्याच्याकडं मंत्र आहेत त्याचंच काम होत होतं. म्हणून मंत्राच्या ताकदीनं भगवान श्रीराम जन्माला आले. मंत्राच्या रक्तीनं महाराज भगवान हनुमान जन्माला आले. अतिशय मोठी ताकद त्या मंत्राची होती. मंत्रामध्ये अतिशय महाराज चाणाक्षपणा, कुठलीही चूक न होता या मंत्राची ताकद महाराज या समाजाला कळत होती. त्रेताल युगामध्ये मंत्राची भाषा, कृतयुगामध्ये ज्ञानाची भाषा, आणि हे 2 युग संपल्यानंतर द्वापार युगाला सुरुवात झाली. आणि या द्वापार युगामध्ये सगळ्यात मोठी भाषा चालायची ती म्हणजे युद्धाची भाषा. ही युद्धाची भाषा कशी होती? भगवान कृष्ण परमात्म्याला देखील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बालपणापासूनच युद्ध करावं लागलं. कारण त्या काळामध्ये युद्ध केल्याशिवाय पर्यायच नव्हता. आमच्या भगवान कृष्ण परमात्म्यांनी लहानपणापासून युद्ध केलं. पाळण्यात असल्यापासून भगवंताची युद्ध आहेत. आमचे जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करतात ते युद्ध कसं असायचं. काकब करिठा मारिला बाळपणी, काकब करिठा मारिला बाळपणी, कागब करिठा मारिला बाळपणी, काकब करिठा मारिला बाळपणी. अवघे दैत्य खानी बुडविली, अवघे दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली, अवघे दैत्य खानी बुडविली. माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. महाराज भगवान कृष्ण परमात्म्याला पाळण्यात असल्यापासून लहानपणापासून असणाऱ्या अनेक दृष्टांशी, अनेक राक्षसांशी महाराज युद्ध करावं लागलं. पुतना राक्षसीन असो, महाबळ भट्ट असतो, काक ब करिठा मारिला बाळपणी. भगवंतानं अनेक युद्ध केली. कारण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युद्धाची भाषा या द्वापार युगामध्ये. नवे भगवान परमात्म्यानं आपल्या भक्तांना देखील सांगितलं द्वापार युगामध्ये, तुम्हाला जर तुमचं अस्तित्व टिकायचं असेल तर पांडवांना सांगितलं तुम्हाला युद्धच करावं लागेल. घनघोर असं कौरवांचं युद्ध पांडवांचं झालं आणि पांडवांचा विजय झाला. त्या ठिकाणी युद्धाची भाषा, कृतयुगामध्ये ज्ञानाची भाषा, त्रेताल युगामध्ये मंत्राची भाषा, द्वापार युगामध्ये युद्धाची भाषा, आणि ह्या कलियुगामध्ये महाराज स्वतःचं अस्तित्व टिकायचं असेल, या जगतामध्ये आम्हाला आपलं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर त्या ठिकाणी संघटनेची भाषा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. या कलियुगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे परमार्थ जर आम्हाला करायचा असेल, या कलियुगामध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल तर आम्हाला संघटित व्हावं लागेल, एकत्रपणामध्ये यायला लागेल. पण अलीकडच्या काळामध्ये लोक एकत्र येत नाहीत. आमची तरुण पिढी तर नको त्या महाराज कामाला, पण धर्माच्या कार्यासाठी एकत्र कोणी येणार नाही. हा धर्म जागृत करायचा असेल तर महाराज सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळेजण एकत्र यायला पाहिजे, एकत्र येऊन परमार्थ केला पाहिजे. आमच्या सांगली जिल्ह्यामधले एक वैभव आहे. आमच्या या 3 प्रांतामध्ये एक हिंदू धर्म टिकवण्यासाठी सगळे तरुण पोरं आमच्या नवरात्री उत्सवामध्ये दररोज सकाळी एकत्र येत होती. आणि सगळी एकत्र येऊन महाराज दुर्गा माता दौड याच्यामध्ये सगळीजण सामील होऊन महाराज या भगवत पताका आमचा हातात धरून या जगामध्ये भगवत धर्म टिकवण्यासाठी सगळी एकत्र आली. हा सगळ्यात मोठा अभिमान आमच्या सांगलीकरांचा आहे, सांगलीचं वैभव आहे. आणि तीच प्रथा अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये चालू झाली. म्हणून ह्या कलियुगामध्ये एकत्र आल्याशिवाय तुमचं काम होणार नाही. एकत्र या आणि एकत्र काय करा तर सगळ्यात मोठी गोष्ट धर्माची जागृती करा. धर्म टिकवण्यासाठी महाराज देव देखील आमचा एकत्र आलेला आहे. कारण देवाचं वाक्यच आहे, परित्राणाय साधूनां विनाशानाय दुष्कृतां
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कलियुगामध्ये तुम्हाला ज्ञानाची भाषा चालणार नाही, कारण इथं लोक महाराज ज्ञानाला अज्ञानी करणारी आहेत. इथं ज्ञान तुमच्या कामाचं नाही. कलियुगामध्ये मंत्राची भाषा चालणार नाही. लोक महाराज नको ती मंत्र धरणारे आहेत, पण कलियुगामध्ये मंत्र चालत नाहीत. मंत्र घेतला तर तुमचं अवघड काम होईल. आमचे हास्यास्पद मंत्र काही लोक जपणार आहेत, पण ते मंत्राचं काम नाही. कलियुगामध्ये युद्धाची भाषा चालणार नाही. बघा, एखाद्या दोन लोकांच्या मध्ये युद्ध झालं तर एखादा काठी घेऊन जर गेला तर पुढचा पार घेऊन येतो. कलियुगामध्ये युद्धाची भाषा चालत नाही. कलियुगामध्ये सगळ्यात मोठी भाषा चालते ती म्हणजे एकत्रपणाची. म्हणून जगद्गुरु तुकोबराय या परमार्थिक कार्यासाठी, या धर्माच्या कार्यासाठी तुम्ही एकत्र या. ते कुणी असोत, लहान असून दे, मोठा असून दे, स्त्री असून दे, पुरुष असून दे. या कलियुगामध्ये सगळ्यात मोठा उद्धार जर करायचा असेल तर महाराज सांगतात, आव्हान करतात महाराज, सगळेजण एकत्र या. कसं आव्हान करतात? या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, करावा विचार, करावा विचार. न लगे चिंता कोणासी, या रे लहान थोर, या रे लहान थोर. न लगे चिंता कोणाची, या रे लहान थोर, या रे लहान थोर. या कलियुगामध्ये तुम्ही एकत्र या. मग तो लहान असून दे, मोठा असून दे, सगळीजण एकत्र या. कारण परमार्थ जर करायचा असेल तर हा एकट्याचं काम नाही. या रे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कोणाची. सगळेजण एकत्र या. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये स्वतःचा उद्धार करायचा असेल तर तुम्ही सगळेजण एकत्र या. कारण एकत्र आल्याशिवाय तुमचं कार्य होणार नाही महाराज. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही संघटित झाला तर तुमचं काम नक्की होणार महाराज. परवा काही दिवसाआधी आमच्या या शासनानं पुढाकार घेतला आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्हा महाराज एकत्र आला. आणि एकत्र आल्यानंतर नांदणी गावची असणारी आमची माधुरी जी आहे, सगळीजण एकत्र आल्यामुळे ती परत महाराज शासनाने येण्याचा निर्णय घेतला आणि ती परत येत आहे महाराज. याचा अर्थ आहे एकत्र आल्यानंतर तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकत्र या. परंतु सांसारिक गोष्टीसाठी लोक एकत्र येतात, पण परमार्थासाठी एकत्र येत नाही. पण परमार्थ महाराज हा एकट्याचा नाहीये, हा नोहे एकल्याचा खेळ, म्हणून मेळ मिळविला. म्हणून परमार्थी कार्यासाठी तुम्ही एकत्र या आणि एकत्र येऊन महाराज भगवान परमात्म्याची सेवा करा, देवाची सेवा करा, तर तुमचं कल्याण आहे महाराज. या कलियुगामध्ये एका सुभाषितामध्ये सुंदर चिंतन आहे महाराज. एकत्र चाला, एकत्र बोला, एकत्र जेवा महाराज. जर तुम्ही या तीन गोष्टी जर एकत्र केल्या तर तुमचा फायदा आहे. पहिली गोष्ट, माणसाने एकत्र चालावं. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज दिंडी सोहळा हा जो काही प्रकार आहे, याच्यासाठी हा फक्त एकट्याचा उद्धार नाहीये. जवळजवळ सगळीजण एकत्र चला. जवळजवळ आमच्या ज्ञानोबारायांच्या दिंडी सोहळ्यामध्ये, जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडी सोहळ्यामध्ये, अनेक साधू संतांच्या दिंडी सोहळ्यामध्ये लोक एकत्र चालतात. कारण तिथं एकत्र तुमचा उद्धार होतो. एकत्र आल्यानंतर भगवान परमात्म्याची तुम्हाला प्राप्ती होते. एकत्र चाला, एकत्र बोला. काही लोक एकटी बोलतात, पण एकटं बोलण्यामध्ये अर्थ नाही. आमची कीर्तन परंपरा वारकरी संप्रदायामध्ये, आमची कीर्तनकारा जर बघितली तर कीर्तनकाराला पण तेवढंच पुण्य आहे, गायकाला तेवढंच पुण्य आहे, वादकाला तेवढंच पुण्य आहे, आणि सकाळी आज झोपले तेवढंच पुण्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एकत्र चला, एकत्र बोला आणि एकत्र जेवा. अलीकडच्या काळामध्ये काही लोक महाराज एकत्र जेवत नाहीत. भारतीय संस्कृतीमध्ये, आमच्या हिंदू धर्मामध्ये पंगत जी आहे ती फक्त आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे.
अलीकडच्या काळामध्ये बफे वगैरे पद्धत ही नंतर निघाली, परंतु या वारकरी संप्रदायामध्ये एखादा कार्यक्रम झाला, एखादं काल्याचं कीर्तन झालं, एखादं वारकऱ्याचं कीर्तन झालं, तर त्या ठिकाणी पंगत होते. पंगत म्हणजे एकत्र जेवा. एकत्र जेवल्याशिवाय तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी घरातल्या तुम्ही समजावू शकणार नाही. अलीकडच्या काळामध्ये एकदा मुलगा घरी येतो, तो लवकर जेवतो, परत जातो. वडील उशीरनं येतात, ते नंतर जेवतात. पण तसं न करता सगळेजण एकत्र प्रसाद घ्या, एकत्र जेवा. ही भारतीय संस्कृतीचं खरं लक्षण आहे. म्हणून या कलियुगामध्ये तुम्ही कुठलंही कार्य करायचं असेल तर संघटित होऊन करा, तर तुमचा उद्धार आहे. विठ्ठल 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबर अभंगामध्ये सांगतात, तुमचा जर खरा उद्धार, खरं महाराज तुमचं जर अस्तित्व टेकायचं असेल तर या साधू संतांच्या भजनामध्ये या, साधू संतांच्या कीर्तनामध्ये या, तर हा दिवाळीचा आनंद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आज पाहुणे इष्ट मंडळी सगळी आज एकत्र आलेलो आहोत. आज सगळीजण मिळून महाराज आनंदाचा उत्सव साजरा करणार आहोत. महाराज आज पहाटे आपण सगळ्यांनी पंत्या लावलेल्या आहेत. दिव्याचा प्रकाश महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये लखलखीत चालू आहे. दिव्याचा प्रकाश येतोय सगळ्यांच्या घरामध्ये. कारण दीप कळिका धाकुटी, परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थे कुटी. म्हणून या दिवाची ताकद सामान्य आहे का? प्रत्येकानं आपल्या घराजवळ दिवे लावलेले आहेत, उंबऱ्यावरती दिवे लावलेले आहेत, घराभोवती आज दिवे लावलेले आहेत. महाराज याचं प्रतीक असं आहे, दीप हा अंधकारला दूर करतो आणि उजेड निर्माण करतो. तसं खऱ्या ज्ञानाची ताकद अशी आहे, जीवनामध्ये किती जरी अज्ञानरूपी अंधकार घालून ज्ञानरूपी ज्योत पेटवणं गरजेचं आहे. हा आम्हाला दिवा संदेश देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं आज सगळ्यांकडे दिव्याचा प्रकाश आहे, सगळ्यांच्या दारामध्ये आकाश कंदील आहे. म्हणून हा सण महाराज आम्ही एकत्र पद्धतीनं साजरा करत आहोत. तो करत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ती दिवाळी कशी साजरी करा, तर महाराज सांगतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. माझ्या जीवनामध्ये खरे साधू संत भेटले तर माझं जीवनाचं कल्याण आहे. संत महात्मे आम्हाला कुठं भेटतील, तसे बघितलं तर संत महात्मे भेटणं दुर्मिळ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परिया जगजेटी करुणा केली. पण देवाची कृपा झाली तर संत भेट नक्की तुम्हाला होईल. फक्त देव कृपा व्हायला पाहिजे, त्यासाठी त्या देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आमच्या साधू संतांच्या दिवाळी जर बघितली तर प्रत्येकाच्या घरामधली दिवाळी आमची वेगळी आहे. कारण आम्ही कुठले लाडू खातो, आमच्या घरामध्ये बेसनची लाडू आज तयार आहेत, रव्याचे लाडू तयार आहेत, कळीचा लाडू आमच्या घरामध्ये आहे, अशा अनेक लाडू आमच्या घरामध्ये आहेत. पण साधू संत महाराज सांगतात, आम्ही लाडू कुठले खातो, तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चर पडू घ्या रे तुम्ही, नका चर पडू घ्या रे तुम्ही, नका चर पडू घ्या रे तुम्ही, नका चर पडू घ्या रे तुम्ही. तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये तुम्ही जे लाडू खाता हे संसारिक खाता, पण आम्ही परमार्थिक आनंदाचा लाडू खातो. तो आनंदमय लाडू आहे. म्हणून नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये तो खरा दिवाळीचा सण महाराज प्रकट झाला. आमच्या नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये इच्छा प्रकट झाली, देवाला देखील आमच्या घरामध्ये अभ्यंग स्नानाला बोलवावं. आज आम्ही अभ्यंग स्नानाची आंघोळ महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये चालू आहे. आणि नामदेव महाराजांची इच्छा अशी आहे, देवा समवेत दिवाळी असावी. कुठलाही सण साजरा करत असताना देवाला घेऊन करावा, देवाच्या सेवेमध्ये करावा, त्या खऱ्याला विशेष आनंद आहे. नामदेव महाराज आमचे भगवान परमात्मा जवळ महाराज निघालेले आहेत.
सकाळचा दिवस उजडला, पहाटेचा दिवस उजडला. ब्रह्ममुहूर्तावेळी महाराज त्या ठिकाणी नामदेव महाराज आमच्या रावळामध्ये गेलेले आहेत. ते कसे गेलेले आहेत आमची जनाबाई महाराज सुंदर अभंगामध्ये सांगते. सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला. नामा राऊळासी गेला, नामा राऊळासी गेला, हाती धरोनी देवाशी, हाती धरोनी देवाशी. नामा राऊळासी गेला, नामा राऊळासी गेला, हाती धरोणी देवासी, हाती धरोणी देवासी. सकाळी पहाट झाली, ब्रह्ममुहूर्ताचा काळ उजडला आणि नामदेव महाराजांच्या मनामध्ये देवाला देखील आपल्या घरात आणावं, अभ्यंग स्नान घालावं ही नामदेव महाराजांच्या मनातली इच्छा. आमचे नामदेव महाराज या पांडुरंगाच्या राऊळामध्ये पंढरपुरामध्ये असणारे क्षेत्र असणाऱ्या नामदेव महाराजांचं आणि पांडुरंगाच्या राऊळामध्ये गेलेले आहेत. देवाला जाग केलेला आहे. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. परंतु ब्रह्ममुहूर्ताची वेळ चालू झाली आणि ब्रह्ममुहूर्तावरती नामदेव महाराजांना बघितलं. अरे नामदेवा, आज लवकर आलायस म्हटले. अजून काकड्याला सुरुवात व्हायची. नाही म्हटले देवा, आज तुम्हाला मी नेण्यासाठी आलेलो आहे. अरे कुठं जायचं आहे म्हटले. चला मुचे घरासी, माझ्या घरी यायचंय, तुम्हाला अभ्यंग स्नान घालायचंय. आज अभ्यंग स्नान विशेष आहे. आज उठणं लावून तेल लावून महाराज अभ्यंग स्नान तुम्हाला घालायची माझी मनोमन इच्छा आहे आणि तुम्ही आमच्या माझ्याबरोबर चला. नामदेव महाराज लहान मूर्ती होते. देवाला हट्ट केला, कारण लढीवाळ नामा ही वारकरी संप्रदायामध्ये त्यांची खूण आहे. नामदेव महाराजांनी देवाच्या हाताला धरलेला आहे. त्यावेळी देवानं सांगितलं, अरे नामदेवा, तुझ्याबरोबर येतो खरं, पण इथं थोड्या वेळात महाराज सगळ्यांच्या घरामध्ये दिवाळी आहे, पण इथं देखील काही बडवे येतील, काही महाराज पुजारी येतील आणि मला आंघोळ घालतील. जर या गादीवर मी जर नसलो तर या अखंड त्रिभुवनामध्ये कल्लोळ होईल. सगळीकडे महाराज अहंकार होईल. नामदेव महाराज म्हटले, काय करू मग. त्यावेळी देवानं सांगितलं, नामदेवा, तुझ्याबरोबर मी येतो, पण माझ्या जागेवर कोणतं उभारलं पाहिजे. त्यावेळी नामदेव महाराज लढीवाळ पद्धतीनं म्हणाले, देवा, काही काळजी करू नकोस, तुम्ही काय करा, तुम्ही माझ्या घरी जावा, तिथं आंघोळ वगैरे सगळी करा, फराळाचं ताट महाराज फराळ करून तुम्ही पुनश्च एकदा इथं या, तवसर का तुमच्या गादीवरती मी उभारतो. देव महाराज कौतुकानं म्हणाले, अरे नामदेवा, माझी गादी तुला माहिती का कशी आहे. माझी गादी कशी आहे ना, ज्ञानोबराय सांगतात, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. माझ्या गादीवर उभारल्यानंतर अजिबात हलायचं नाही, चालायचं नाही. एखाद्या आमच्या बडव्यानं किती जरी तुझ्या अंगावरती गरम पाणी वतलं, अजिबात हलायचं नाही. किती जरी थंड पाणी वतलं, अजिबात हलायचं नाही. देवा, काही काळजी करू नका, मी दररोज तुझा काकडा बघतोय देवा, तुम्ही जावा म्हटले. असं नामदेव महाराजांनी सांगितलं. बघ बरं का नामदेवा, तू सांभाळून राहा, मी लगेच येतो. आणि भगवान परमात्म्याच्या या विठेवरती त्या दिवशीच्या अभ्यंग स्नानाच्या वेळी, पहाटेच्या वेळी, दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला महाराज त्या ठिकाणी, आजच्या दिवशी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या जागेवर आमचे नामदेव महाराज उभारले. आणि जसं देवाचं रूप आहे, समपाय करकठी उभा तट्टी भविरेच्या, असं नामदेव महाराजांनी कंबरवरती हात ठेवले, दोन्ही पाय जुळवले आणि देवाला सांगितलं, तुम्ही आनंदानं जावा. देव इकडं महाराज नामदेव महाराजांच्या घरी पोचला आणि नामदेव महाराजांची आई गोनाई माता देवाला बघितलं, आनंद वाटला आणि देवाला सांगितलं, अरे तुला आम्ही आंघोळ घालतो, पण माझा नामदेव कुठं आहे. त्यावेळी गोनाई मातेनं कौतुकानं विचारलं. देवानं सांगितलं, नामदेवाची आंघोळ महाराज माझ्या विठेवरती चालू आहे, तुम्ही मला पटकन आंघोळ घाला, अभ्यंग स्नान घाला. त्यावेळी गोनाई माता म्हणाले, माझ्या मुलाला सोडून देवा तुला आंघोळ घालणार नाही. आता देवाची पंचायत झाली, धड हिकडची आंघोळ गेली आणि हिकडचं पण आजचं अभ्यंग स्नान गेलं. देव पंचायत पडला.
शेवटी गोनाई मातेला देवानं विनंती केली, मला तुम्ही अभ्यंग स्नान घाला. अहो, त्रिभुवनाच्या मालकाला कशी आंघोळ घालतात तशी नामदेवाची आज आंघोळ आहे, तुम्ही माझ्या बरोबर चला म्हणले बघायला. त्यावेळी देवाला आंघोळ घालण्याची तयारी चालू झाली. भला मोठा पाठ महाराज गोनाई मातेनं मांडलेला आहे, त्याच्या पुढे रांगोळी काढलेली आहे आणि देवाला पाटीला तेल लावायला सुरुवात केलेली आहे. आणि दामा शेट्टीनं महाराज देवाला प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला आंघोळ घातली. आणि आंघोळ घातल्यानंतर त्या काळामध्ये आमच्या डोकं पुसण्यासाठी आम्हाला टॉवेल नॅपकिन आता महाराज आमच्या जीवनामध्ये आहे, परंतु आमच्या भगवान परमात्म्याचं डोकं आमच्या गोनाई मातेनं कसं पुसलं तर महाराज सांगतात, पदर माथ्याचा काढिला, पदर माथ्याचा काढिला, पदर माथ्याचा काढिला, पदर माथ्याचा काढिला, बाळनंदाचा पुशिला, बाळनंदाचा पुशिला, बाळनंदाचा पोशिला, बाळनंदाचा पोशिला, बाळनंदाचा पोशिला, बाळनंदाचा पोशिला. आमच्या गोनाई मातेनं असणारा पदर डोक्यावरचा खाली घेतला आणि त्या पदरानं डोकं पुसलं. आमच्या देवाला गोनाई मातेकडे बघितल्यानंतर यशोदा मातेची आठवण झाली, प्रत्यक्ष आईची आठवण व्हावी, आईच्या सुखाचा जसा स्पर्श व्हावा तसा आमच्या गोनाई मातेचा हाताचा स्पर्श देवाच्या डोक्याला झाला, देव तृप्त झाला. म्हणून अशी ही देवाला अंघोळ घातली, फराळाचं ताट दिलं. आमच्या जनाबाईनं महाराज दासी जनेने विडे दिले, आमच्या भगवंताला तृप्त केलं. आणि सगळ्यांना घेऊन दामा शेट्टी, जनाबाई, गोनाई मातेला घेऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्या रावळामध्ये आलेले आहेत. आणि नामदेवाची दिवाळी पाहण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्याजणी बघतायत. अनेक पुजारी आलेले आहेत, अनेक गडवे आलेले आहेत. देवाची धुपारती झाली, काकडा आरती सुरू होती आणि देवाला विशेष प्रकारचं महाराज त्या ठिकाणी आंघोळ घातलेले. प्रत्यक्ष नामदेव महाराज त्या ठिकाणी आहेत आणि नामदेव महाराजांच्या दह्या दुधाचा अभिषेक घातलेला आहे. आणि सगळे आंघोळ घातल्यानंतर शेवटचा लोण्याचा गोळा एका पुजाऱ्यानं, एका बडव्याने घेतला आणि देवाच्या तोंडाला म्हणून नामदेवाच्या तोंडाला लावला. आता नामदेव महाराजांच्या तोंडाला लावल्यानंतर नामदेवांच्या मनातली इच्छा अशी झाली, दररोज देवाला लोण्याचा गोळा लावला जातो, हा साखर मिश्र असा असणारा मधुर असा महाराज लोण्याचा गोळा तो कसा चवीला लागतोय म्हणून नामदेव महाराजांनी थोडस आत घ्यायला सुरुवात केली. आता थोडस आत घेत असताना भला मोठा गोळा बारीक होऊ लागला आणि बारीक होत असताना एक बडवे म्हणाला, अहो बघा म्हटले देव लोणी खातोय. त्यावेळी देवानं महाराज त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या जवळ गेले, एका पुजाऱ्याचं बडव्याचं रूप घेतलं. अरे दररोज तो लोण्याचा गोळा म्हटले तोंडाला लावलेला तो घेऊन जाताय, आज एक दिवस खातोय तर खाऊन दे म्हणून तेवढ्यामध्ये नामदेव महाराजांना खाली उतरवलं आणि देवाला देव स्वतः प्रत्यक्ष उभारला. अशी ही नामदेव महाराजांच्या जीवनातली दिवाळी. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून साधू संतांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला, तशी नामदेव महाराजांच्या जीवनातली दिवाळी, ज्ञानोबारांच्या जीवनातली दिवाळी, जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातली ही आनंदाचा मग क्षण आहे. किती जरी दुःख झालं पण साधू संतांची दिवाळी ही देवाबरोबर साजरी होते. म्हणून तुकोबारा अभंगामध्ये सांगतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, अमोप जोडल्या सुखाच्या राशी, पार त्या भाग्यासे नाही लेका. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा
कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई बोला पुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील आमोप जोडल्या सुखाच्या राशी पार त्या भाग्यासे नाही लेखा. आजचा दिवस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आजचा नरक चतुर्थीचा दिवस आहे. हा सगळ्यांच्या जीवनातला एक वेगळा आनंद देणारा उत्सव आहे. कारण आजच्या दिवशी सगळ्यात मोठं देवानं कार्य मोठं केलेलं आहे. तो दिवस कसा आहे तर अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हेवाच्या रामनामी. महाराज या जीवनामध्ये आम्हाला धन्य दिवस कधी आहे तर मुखामध्ये नामचिंतन येईल त्यावेळी तो दिवस धन्यतेचा आहे. ज्ञानोबाराने विचारलं तर तुमच्या जीवनामध्ये खरा दिवस कोणता आहे सोन्याचा दिवस कोणता आहे. आमच्या ज्ञानोबारांना विचारलं ज्ञानोबारे आमचे उत्तर देतात माझ्या जीवनामध्ये खरा दिवस सोन्याचा कुठला आहे. ज्ञानोबाराय सांगतात सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपे प्रगट पै झाला आठविता रूपे प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागू म्हणा गोपाळा रे तुझे ध्यान लागू म्हणा. खरा दिवस सोन्याचा कोणता आहे सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागू म्हणा अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. देवाचं नामचिंतन मुखामध्ये येईल तो दिवस माझ्या दृष्टीनं सोन्याचा आहे. तुकोबाराय सांगतात नामचिंतन येणं परमभाग्याचं लक्षण आहे. सहजासहजी तोंडामध्ये देवाचं नामचिंतन कुणाच्याही येत नाही परंतु ज्याच्यावरती पुण्याईचं महाराज बळ आहे ज्याच्याकडे पुण्याईचा साठा आहे त्याच्या मुखामध्ये हरिनाम आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सुंदर सांगतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे पुण्य साठवावं लागतं पुण्याईचा साठा लागतो किंवा पुण्य फळले भोवता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो तैसा संत चरणी रिगालो. महाराज सांगतात पुण्याईचा साठा पाहिजे पुण्याईचं बळ पाहिजे त्यावेळी तुमच्या मुखामध्ये नामचिंतन आल्याशिवाय राहत नाही. म्हणून धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हेवाच्या रामनामी. महाराज आजचा दिवस सगळ्यात मोठा सोन्याचा आहे. आजच्या दिवशी श्रोते हो मंडळी आजचा दिवस सगळ्यांना महाराज आनंदाचा दिवस आहे. आज अभ्यंग स्नानाची सुरुवात महाराज प्रत्येकाच्या घरी झालेली आहे आणि हे अभ्यंग स्नानाचं पार्श्वभूमी कशासाठी आहे तर साधू संत आपल्या पुराणामध्ये या श्रोत्यामध्ये महाराज श्रोतेजनांना सांगतात शुक मुनी आमचे परीक्षित राजाला सांगत असताना ही कथा भाग आहे. ही सुंदर ऐकण्याची कथा आहे. तुमच्या जीवनामध्ये ही सुंदर कथा जर ऐकली तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती महाराज झाल्याशिवाय राहत नाही. अशी कथा आजच्या दिवशी आहे. आज सगळ्यात मोठं नरकासुर वधाची कथा ही सगळ्यात या अभ्यंग स्नानामध्ये केली जाते आणि कुणाला जर ती ऐकायला मिळाली तर त्याचं परमभाग्य परमसुखाचा लाभ त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रोते हो या परीक्षित राजा त्या ठिकाणी शुक मुनी आमचे परीक्षित राजाला सांगताना सांगतात परीक्षिती या जगतामध्ये अनेक राक्षस महाराज निर्माण झाले आणि ह्या राक्षसांनी अनेक महाराज ह्या कलियुगामध्ये थैमान घातलेला आहे. अनेक युगामध्ये ह्या राक्षसांचं वर्चस्व निर्माण होत असताना
त्यांचा नाश करण्यासाठी आमच्या भगवंताला अवतार घ्यावा लागलेला आहे. कारण ज्यावेळी धर्माची ग्लानी होते, समाजामध्ये अधर्म निर्माण होतो, त्यावेळी देवाला अवतार घ्यावा लागतो. आणि देव कुणासाठी अवतार घेतो तर आपल्या भक्तासाठी. वर्णन करताना महाराज सांगतात, भक्ता राखे पायापासी दुर्जनासे संवारी, दुर्जनासे संवारी, दुर्जनासे संवारी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी. ज्यावेळी अधर्म माजतो त्यावेळी या धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पळसी भक्तजना. हे देवाचं परम. महाराज या जगतामध्ये अधर्म माजला की देवच अवतीर्ण होतो. म्हणून या जगतामध्ये अनेक युगामध्ये अनेक राक्षसांनी जन्म घेतला. मगाशी आपण पाहून गेलो, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, कंस, चाणूर, मर्दन, अशा बऱ्याच महाराज राक्षसांचा महाराज या कलियुगामध्ये, या युगामध्ये जन्म झाला. आणि त्यांचा नाश करण्यासाठी देवाला अवतीर्ण व्हावं लागलं. तसा आमचे शुकमुनी परीक्षित राजाला सांगतात, परीक्षिती, या जगामध्ये असा एक राक्षस निर्माण झाला, त्याचं नाव नरकासूर. महाभयानक उन्मत्त झालेला राक्षस, सगळीकडे ह्या त्रिभुवनामध्ये थैमान घातलेला, सगळ्या लोकांना त्रास देणारा, जिथं भक्ती चालू आहे, जिथं कीर्तन चालू आहे ते कीर्तन मोडणारा, सगळीकडे अधर्म माजवणारा असा हा त्या ठिकाणी राक्षस या ठिकाणी या समाजामध्ये, या पृथ्वीवरती अवतीर्ण झाला. सगळ्यांना त्रास देऊ लागला. आता त्या काळामध्ये श्रोते हो, तो नरकासुराचा असणारा मद, मत्सर, अहंकार रूपी राक्षस महाराज तो नरकासूर निर्माण झाला. या कलियुगामध्ये तसले राक्षस नाहीत का? तर महाराज त्या नरकासुराचे बाप देखील महाराज या कलियुगामध्ये आहेत. ज्याच्यामध्ये अहंकार आहे, ज्याच्या ठिकाणी व्याभिचार आहे, ज्याच्या ठिकाणी लोभ आहे, ज्याच्या ठिकाणी काम, क्रोधाधिक गुण महाराज भरलेले आहेत, तो आजच्या कलियुगातला राक्षसच आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि असा नरकासूर महाराज या पृथ्वीवरती थैमान घालत असताना सगळीकडे अहंकार माचला. त्याच्यामध्ये त्यानं महाराज मेरू पर्वतावरती महाराज राज्य निर्माण केलं, त्रिभुवनावरती राज्य निर्माण केलं. आणि त्या ठिकाणी महाराज इंद्राच्या असणारा मुकुट जो आहे त्यानं तो हिसकावून आणला. आमच्या आदितीची कानातले असणारे कुंडल महाराज त्यानं पळवून आणली. अशा अनेक गोष्टी केला. आणि इंद्राचं पद जेव्हा नरकासूर घ्यायला निघाला त्यावेळी त्या ठिकाणी इंद्र महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे समोर आला आणि देवाला विनंती केली, देवा या राक्षसापासून मला वाचवा. देवाला विनंती केली आणि त्या इंद्रानं देवाची स्तुती केलेली आहे. ती कशी केली? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंत गहना अविनाशा. देवाची स्तुती केली आणि देवाला विनवणी केली, देवा तुम्ही या, माझं रक्षण करा. या नरकासुराचा वध केला. या नरकासुरानं या जगातल्या, या त्रिभुवनातल्या असणाऱ्या सुंदर कन्या महाराज हिनं पळवून नेऊन महाराज या पाताळामध्ये लपवल्या होत्या. अनेक महाराज त्या ठिकाणी देवांची पदं हिसकावून घेत होता. वरुणावरती महाराज राज्य निर्माण केलं, या पृथ्वीवरती राज्य निर्माण केलं. त्यासाठी देवानं मात्र पुढाकार घेतला आणि स्वतः महाराज पुढे उभा राहून त्या ठिकाणी नरकासुराबरोबर घनघोर युद्ध, आपल्या सगळ्या आयुधांबरोबर भगवान कृष्ण परमात्म्यानं सगळे आपले आयुध घेतली आणि देव पाताळामध्ये गेलेले आहेत. आणि तिथं जाऊन घनघोर असं युद्ध महाराज त्या नरकासूर आणि त्याच्या असणाऱ्या सैनिकांशी युद्ध चालू झालेलं आहे. असं घनघोर युद्ध चालू असताना त्या नरकासुराचे असणारे जे पुढे असणारे सैनिक होते त्यांच्या काही मांड्या कापल्या गेल्या, मुंडकी कापली गेली, हात कापले गेले. भगवंतानं सगळ्यांचा नाश करत नरकासुरापर्यंत पोहोचलेला आहे. समोर उन्मत्त झालेला नरकासूर महाराज असा होता, देवाकडं क्रोधानं बघत असताना घनघोर युद्ध महाराज त्या ठिकाणी चालू झालं. असं युद्ध चालू झालं त्या ठिकाणी घनघोर असं.
आणि दोघांचं भगवान कृष्णाचं नरकासुराचं युद्ध चालू असताना भगवान परमात्म्या पुढं महाराज कुठलाही राक्षस टिकत नाही म्हणून देवाच्या हातून सुदर्शन चक्र सुटलं आणि नरकासुराचा छेद केला, त्याचं मुंडकं उडवलं आणि त्याला मृत केलं. विठ्ठल 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. नरकासुराचा वध झाला आणि या नरकासुराच्या गादीवरती त्याचं राज्य परत टिकावं म्हणून आमचा देव असा आहे भक्तारा खे पायापासी जो शरण आलेला आहे. आणि त्या नरकासुराचा वध केल्यानंतर त्या नरकासुराचा असणारा मुलगा जो आहे तो देवाला शरण आला आणि शरण आलेला देव त्याला क्षमा करतो. देवानं त्याला गादीवर बसवलं आणि ज्या 16,100 महाराज ज्या कन्या आहेत या देखील देवाला विनंती करू लागले, देवा एक तर आम्हाला या सुदर्शकरानं आमचा नाश कर, नसलं तर आम्हाला तू आमचा अंगीकार कर. म्हणून अशी विनंती महाराज ह्या 16,100 कन्यांनी केला. त्यावेळी भगवान कृष्ण परमात्म्यांनी यांचा सगळ्यांचा अंगीकार, कारण या निस्त्या कन्या सामान्य नव्हत्या, या वेदातल्या रुची आहेत. लक्षात घ्या, या रुचा ज्या आहेत वेदाच्या, या रुचांचा अवतार म्हणजे कन्याचा अवतार. कारण वेद जेव्हा त्या ठिकाणी भगवंतापर्यंत जायला निघाला त्या वेदाला महाराज देवाची प्राप्ती झाली नाही, म्हणून या वेदातल्या रुचा या कन्यांचा अवतार घेऊन 16,100 कन्या महाराज जन्माला येऊन देवाशी महाराज त्यांनी विवाह केला, शास्त्रोक्त विवाह केला आणि त्या देवाशी झाल्या. आणि हे सर्व 16,100 आणि देव स्वतः पुनश्च एकदा आपल्या द्वारकेमध्ये आले. त्या नरकासुराचा वध करून थकलेल्या देवाला महाराज क्षीण घालण्यासाठी, त्याचा भाग क्षीण काढण्यासाठी देव महाराज त्या ठिकाणी द्वारकेमध्ये आल्यानंतर सगळ्या स्त्रियांनी स्वतः रुक्मिणी माता, सत्यभामा, देवाच्या असणाऱ्या पहिल्या 8 पत्न्या या सगळ्यांनी म्हणून देवाला उठणं लावून आंघोळ घातली आणि देवाचा हा भाग काढला, क्षीण काढला, भाग गेला, क्षीण गेला, अवगा झाला आनंद. असा हा नरकासुराचा वध करून आज नरकासुर वध. आणि दुसरी गोष्ट, आज अभ्यंग स्नानाची आंघोळ आमच्या भगवान कृष्ण परमात्म्याने केली. म्हणून तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये हा दसरा दिवाळीचा सण आनंदाचा आहे, तो सोन्याचा आहे, तो सुखाचा आहे. म्हणून दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे काय होतराई, जीव ठेवू पाये संतांची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे काय होतराई, जीव ठेव पाये संतांच्या. अमोप जोडल्या सुखाच्या राशी, पार त्या भाग्यासी नाही लेखा. असं सांगण्याचा पुष्कळ भावार्थ आहे. वेळेची मर्यादा आहे. झालेली सेवा भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी, भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी महाराज सेवा समर्पित करतो. तुम्ही आज अभ्यंग स्नानाचा दिवस महाराज, तुम्ही नयनरम्य असा आनंदाचा सोहळा महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. हा दिवाळीसारखा सण सगळ्याला आनंदमय जावो, सगळ्याला प्रकाशित करणारा जावो, सगळ्यांच्या जीवनातली असणारी दुःख जी आहेत ती महाराज कमी होऊन देत. आमच्या शेतकऱ्यावरती सावट पडलेलं आहे, त्याचं देखील दुःख महाराज संपून दे. अनेक काही ठिकाणी पूर आलेले आहेत, त्यांच्या देखील दुःखातनं महाराज सगळ्यांना निवृत्ती व्हावी. हीच भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणी, भगवान पंढरीनाथाच्या चरणी महाराज विनंती करतो आणि आजची असणारी सेवा महाराज समर्पित करतो. भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी समर्पित करून झालेल्या सेवेला पूर्णराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले
कुरे वेडे वाकोडे उत्तर क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही विचारिला अधिकार म्या आपुला क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. नरकासुरवध. मंडळी, नरक चतुर्दशी निमित्त हे विशेष कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. कीर्तनकार होते हरिभक्त परायण अवधूत बुवा बाळकृष्ण मिरजकर, सांगलीवाडी, सांगली. गायन साथ हरिभक्त परायण बाळकृष्ण विठ्ठल मुळे, सांगली. आणि मृदंग साथ हरिभक्त परायण सागर श्रीकांत पाटकर. तसंच विणेकरी बाल कलाकार वेदांत अवधूत मिरजकर. आजच्या कार्यक्रमात आज मी इथेच थांबतेय. नमस्कार.